चवीला भारी आणि झटपट होणारा कुठला राईस असेल ना, तर तो आहे लेमन राईस. आज मी तुमच्याशी लेमन राईसची रेसिपी शेअर करणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. त्यासाठी इथे एक कढई घ्यायची आहे. ह्यामध्ये फोडणीकरता तेल टाकायचं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरीची पहिल्यांदा फोडणी करून घ्यायची आहे. तर इथे मी जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकून घेतलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा इंच आलं मी किसून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 तिखटवाल्या मिरच्या हिरव्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 मिरच्या सुक्या टाकलेल्या आहेत फोडणीमध्ये. 1 ते 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टेबलस्पून मी इकडे चण्याची डाळ टाकलेली आहे. फोडणी आपल्याला ही खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. इथे मी 1 टेबलस्पून उडदाची डाळही ॲड केलेली आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला ही सर्व फोडणी खरपूस खमंग अशी भाजून घ्यायची आहे. काही काजूचे तुकडेही मी यामध्ये ॲड केलेले आहेत. ही फोडणी जेवढी खरपूस अशी भाजेल ना, तेवढा राईस आपला चवीला सुंदर होतो. बघा, अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला ही फोडणी भाजायची आहे. अजिबात फोडणी करपवायची नाही आहे. आपल्याला इथे आता ही फोडणीतलं सर्व साहित्य भाजलं की अर्धा टेबलस्पून इथे मी हळद ॲड करून घेतलेली आहे. त्याकरता आपल्याला आता बघा, इथे मी एक बासमती राईस घेतलेला आहे आणि तो चांगला असा इथे सळसळीत असा हा राईस आपल्याला घ्यायचा आहे. अजिबात आपल्याला हा चिकट राईस वापरायचा नाही आहे. सुट्टा सुट्टा आपल्याला भात असा इथे वापरून घ्यायचा आहे. सर्व भात मी या फोडणीमध्ये ॲड करून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये संपूर्ण जो आपला राईस आहे, आपल्याला आता फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो राईस आहे चांगला ह्या फोडणीमध्ये मिक्स झाला की आपल्याला हा जो राईस आहे, आपल्याला आता ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे आहे. तर आता बघा, फोडणीमध्ये संपूर्ण हा आपला राईस मिक्स झालेला आहे. एका लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे. तर तो एका लिंबाचा रस मी आता ह्या राईसमध्ये वरून ॲड केलेला आहे. लिंबाचा रस आपल्याला शेवटी टाकायचा आहे ह्या राईसमध्ये आणि पुन्हा एकदा हे जे राईस आहे आपल्याला लेमन राईस परतून घ्यायचा आहे. तर चवीला असा भन्नाट असा हा राईस लागतो. एकदा नक्की करून बघा आणि गरमागरम ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. वरून बघा, थोडीशी कोथिंबीर मी शिवरून घेतलेली आहे आणि हा खाण्यासाठी आता एकदम रेडी असा लेमन राईस आलेला आहे. तर हा जो राईस आहे तुम्ही पापड, लोणचं ह्याबरोबरही खाऊ शकता. अगदी सुंदर असा हा लागतो. गरमागरम असा आपल्याला याचा आस्वाद घ्यायचा आहे. बघा, रेसिपी आवडली असेल तर साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.